ही दृश्य आपण ताजी पाहतोय थेट दादरच्या शिवाजी पार्क येथील जिमखान्याच्या इथून। काही वेळापूर्वी आपण पाहिलं सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते या जिमखान्याचं उद्घाटन झालं आणि त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि बरेच पदाधिकारी सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। नूतनीकरण केलेल्या शिवाजी पार्कचं सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे आणि काही वेळातच सचिन तेंडुलकर संवाद सुद्धा साधतील, काय बोलतील याकडे सुद्धा लक्ष असेल। या जिमखान्याचं नूतनीकरण करण्यात आलेलं आहे आणि शिवाजी पार्क जिमखान्याचं उद्घाटन सुद्धा झालेलं आहे। माजी क्रिकेटपटू भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते हे उद्घाटन काही वेळापूर्वी पार पडलं। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि एमसीए पदाधिकाऱ्यांची हजेरी सुद्धा यावेळी आपल्याला पाहायला मिळते। ही दोन दृश्य आपण सध्या स्क्रीनवर पाहतो। एकीकडे दादरच्या मुंबईच्या शिवाजी पार्कच्या जिमखान्यावरून, दुसरीकडे ठाण्यामधून ही दृश्य आपण पाहतोय। आज मेट्रो जी मार्गिका आहे त्याचं सुद्धा चाचणी होणार आहे आणि याच चाचणीसाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री स्वतः उपस्थित असणार आहेत, त्याकडे आपलं लक्ष असेलच। मात्र ही ताजी दृश्य आपण पाहिलं मगाशी आमचे प्रतिनिधी श्रेयस यांनी सुद्धा बऱ्याच गोष्टी आपल्याला सचिन तेंडुलकर यांच्यासाठी सांगितल्या। जवळजवळ 20 वर्ष सचिन तेंडुलकर हे या जिमखान्यामध्ये प्रॅक्टिस करत होते आणि त्यानंतर 1.5 वर्षांपासून या जिमखान्याचं काम सुद्धा सुरू होतं नूतनीकरणाचं। अखेर ते नूतनीकरणाचं काम पूर्ण झालेलं आहे आणि जे काम पूर्ण झालंय त्याचा संपूर्ण आढावा आणि पाहणी सचिन तेंडुलकर यांनी स्वतः केलेली आहे। त्याचसोबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत। दादरमधील जिमखान्याचं उद्घाटन जे आहे ते होतंय आणि त्याच पार्श्वभूमीवर ही ताजी दृश्य आपण पाहतोय। राज ठाकरे सचिन तेंडुलकर यांची सुद्धा उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते। शिवाजी पार्कच्या जिमखान्यावरून ही थेट दृश्य आपण पाहतोय। दुसरीकडे मेट्रो 4चं ट्रायल रन आज होणार आहे, त्याची चाचणी होणार आहे, कारण की लवकरात लवकर हे मेट्रो सुरू करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री स्वतः ही चाचणी घेताना, ही ट्रायल रन घेताना उपस्थित असणार आहेत, त्याकडे सुद्धा लक्ष असेल। ही दोन आत्ताची दृश्य, दोन महत्त्वाच्या घडामोडी। सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते जिमखान्याचं उद्घाटन झालेलं आहे। काही वेळापूर्वी ते आले, त्यांनी या जिमखान्याचं उद्घाटन केलं, आपण पाहिलं। त्यानंतर त्यांनी या संपूर्ण जिमखान्याचा आढावा घेतला, पाहणी केली। अधिकाऱ्यांनी त्यांना संपूर्ण जिमखाना कसा आहे तो दाखवला। तिथे जी बॅट होती त्यावर त्यांनी सिग्नेचर सुद्धा दिल्याचे आपण पाहिलं आणि संपूर्ण आढावा घेतल्यानंतर आता थोड्याच वेळात सचिन तेंडुलकर बोलतील सुद्धा, काय बोलतील याकडे लक्ष असेल, कारण जवळजवळ 20 वर्षांपासूनचं नातं आहे सचिन तेंडुलकर यांचं या जिमखान्याशी आणि या जिमखान्याचं नूतनीकरण करण्यात आलं। त्याच्याच उद्घाटनासाठी आज शिवाजी पार्कवर सचिन तेंडुलकर आलेले आहेत। अनेक पदाधिकारी सुद्धा पाहायला मिळतात। मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः उपस्थित आहेत आणि सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते हे उद्घाटन झालेलं आहे। आता जेव्हा सचिन तेंडुलकर बोलतील तेव्हा काय बोलतील, काय संबोधित करतील, आपल्या आठवणींना कसा उजाळा देतील हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। दुसरीकडे ठाण्यामधून आपण हे दृश्य पाहतोय। मेट्रोला खूप छान प्रकारे फुलांची आकर्षक सजावटीने सजवण्यात आलेलं आहे, कारण की आज तिची पहिली चाचणी पूर्ण होते। अगदी बऱ्याच काळापासून या मेट्रोचं काम सुरू होतं आणि या मेट्रो 4चं ट्रायल रन घेण्यात येणार आहे। त्याच पार्श्वभूमीवर ही सगळी तयारी सुरू आहे। थोड्याच वेळात त्या ठिकाणी ठाण्यामध्ये जिथे या मेट्रोचं ट्रायल रन घेण्यात येणार आहे त्या ठिकाणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही पोहोचणार आहेत आणि त्यांच्याच अखत्यारीमध्ये हे ट्रायल रन जे आहे ते होईल। 10 स्थानकं आहेत आणि याच 10 स्थानकांचा हे ट्रायल रन असणार आहे। स्वतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उपस्थित असतील। दुसरीकडे सध्या सचिन तेंडुलकर आणि राज ठाकरे दादरच्या शिवाजी पार्कच्या जिमखान्यामधून आपण पाहतोय। काही वेळापूर्वीच सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन या जिमखान्याचं पार पडलं आणि काही वेळातच सचिन तेंडुलकर आता माध्यमांशी बोलतील, काय बोलतील आपण त्याकडे लक्ष ठेवूनच आहोत। आणि आणखी तपशीलवार आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्यासोबत आहेत। श्रेयस, आपण पाहिलं उद्घाटन झालं, आढावा घेतला, पाहणी सुद्धा केलेली आहे सचिन तेंडुलकर यांनी। आता पुढचे कार्यक्रम नेमके कसे असणार आहे जिमखान्याचे? आता खऱ्या अर्थानं आपण बघतो तर कुठल्याही क्षणी इथं आता
भारतरत्न सचिन तेंडुलकर बाहेर येतील आणि माध्यमांशी संवाद साधणार आहेत. कुठल्याही क्षणी हा संवाद होऊ शकतो. एकंदर पाहायला गेलं हा संवाद सगळ्यात जास्त महत्वाचा, कारण हा संवाद त्यांच्या लहानपणीपासून आतापर्यंत संवाद असतो. कारण शिवाजी पार्क हे त्यांच्या लहानपणीची आठवण आहे. आपण बघू सचिन बाहेर आले आहेत. आता सचिन माध्यमांशी बोलतील. सचिन तेंडुलकर ते आता बाहेर त्यांच्यासोबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील आहेत. आपण बघू शकतो सचिन तेंडुलकर काय बोलणार आहे सगळ्यांचं लक्ष आहे. मात्र आज सचिन यांचं वक्तव्य होणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं आणि ते बोलताय सचिन सर बोलतायत. आपण बघू शकतो पहिले मागे आता सचिन सर बोलतायत. मला इथे येऊन सगळ्या माझ्या जुन्या आठवणी ताज्या झालेल्या आहेत. आठवत आहे मला या ग्राउंडवरती मी इथे जया आणि गोपाळचा जो वडापाव मिळायचा तिकडे मित्रांबरोबर बसून तिकडे आम्ही संध्याकाळी वडापाव खायचो प्रॅक्टिस नंतर. तिकडनं आता हा एवढा उत्कृष्ट जिमखाना झाला आहे हे बघून फार आनंद होतो. आणि बरेच जण इन्वॉल्ड होते, कमिटी होती, सगळे इन्वॉल्ड होते. आणि खास करून जेवढं मला आत्ता इकडे कळलेलं आहे त्याच्यात राज ठाकरेजींनी पण भरपूर मदत केली. नुसतं परमिशन घ्यायला नाही पण आय थिंक ही वॉज ऑल्सो इन्वॉल्ड इन डिझायनिंग आणि सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी. सर्वात आनंद काय होतोय की आपले महान क्रिकेटपटू जे नुसते शिवाजी पार्क जिमखान्यालाच नाही खेळले पण मुंबईलाही खेळले आणि भारताचंही नाव मोठं केलं, त्यांच्या आठवणी आहात क्लबमध्ये. एक ट्रेडिशन जे आपलं आत्तापर्यंत शिवाजी पार्क जिमखान्याचं आहे ते रिवाईव्ह केलेलं आहे, तसंच ठेवलेलं आहे. आणि मॉडर्न गोष्टी आहेत. सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट इथे मला बघून जो आनंद झालेला आहे तो मुलींसाठी इथे ड्रेसिंग रूम्स केलेले आहेत, चेंजिंग रूम्स केलेले आहेत. त्या मला वाटत नाही फारशा कुठे झालेल्या आहेत आत्तापर्यंत. माझी हीच एक रिक्वेस्ट असेल सगळ्या क्लब्सना आणि अथॉरिटीजना जे परमिशन देतात ते की मुलींचा क्रिकेट आता पुढे जात आहे चांगलं. वेगवेगळ्या टुर्नामेंट्स इंट्रोड्यूस होत आहेत तर मुलींसाठी चेंजिंग रूमसाठी तरी नक्कीच परमिशन मिळाली पाहिजे. नुसत्या शिवाजी पार्क जिमखान्या इथे आत त्यांना दिलेले आहेत परमिशन्स करायला ड्रेसिंग रूम्स. पण माझी अशी इच्छा आहे की मुंबईतच नाही पण भारतात सगळीकडे त्यांच्यासाठी चेंजिंग रूम्स असायला पाहिजेत आणि त्यासाठी परमिशन जी आहे ती तात्काळ द्यावी अशी माझी रिक्वेस्ट आहे. मला ऑलवेज वाटतं की चांगली जी एक थॉट प्रोसेस असते त्यानंतर रिझल्ट्स लागतात. तर हे एक मोठं एक्झाम्पल आहे इकडे की ना आपण म्हणतो की थॉट्स लीड टू ॲक्शन आणि ॲक्शन लीड्स टू गुड परफॉर्मन्सेस. तर पहिली इनिंग तर शिवाजी पार्क जिमखाना इथे खेळलेले आहेत. बाकीच्या सगळ्या मुलामुलींच्या हातात आहे की ह्याचा पूर्ण फायदा घ्या, मेहनत करा, प्रॅक्टिस करा. मुंबईचं शिवाजी पार्क जिमखान्याचं, मुंबईचं आणि आपल्या देशाचं नाव मोठं करा. हीच माझी इच्छा आहे ॲज अ क्रिकेटर. थँक्यू व्हेरी मच. ऑल द बेस्ट. मला इथे आल्यावर फार आनंद झाला. थँक्यू. असं काम उत्कृष्ट झालं असल्याची प्रतिक्रिया सचिन तेंडुलकर यांनी नुकतीच पोडियमवर बोलताना माध्यमांना दिलेली आहे. आपण पाहिलं राज ठाकरेंनी भरपूर मदत केल्याचं सुद्धा सचिन तेंडुलकर यांनी म्हटलेलं आहे. आणि माझ्या आठवणींना उजाळा मिळाला. आमचे प्रतिनिधी श्रेयस यांनी काही वेळापूर्वी ज्या वडापावचा उल्लेख केलेला होता त्यांची जेव्हा प्रॅक्टिस होती त्या दरम्यानचा त्या वडापावचा उल्लेख सुद्धा सचिन तेंडुलकर यांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. राज ठाकरेंनी सुद्धा भरपूर मदत केल्याचं सचिन तेंडुलकर यांनी म्हटलं. आपण पाहतोय दादरमधील जिमखान्याच्या इमारतींचं उद्घाटन यावेळी पार पडलं सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते. आणि हायलाईट महत्त्वाचं म्हणजे त्यांनी आतमध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत जे ट्रेडिशन आहे ते तसंच ठेवल्याचं सुद्धा म्हटलेलं आहे. मुलींसाठी चेंजिंग रूमसाठी स्पेशल व्यवस्था केलेली आहे जी त्यांना फार आवडली असं सुद्धा तो कॉन्सेप्ट त्यांना योग्य वाटला हे सुद्धा त्यांनी बोलून दाखवलेलं आहे. दुसऱ्याही जिमखान्यांमध्ये अशा पद्धतीच्या सोयीसुविधा असाव्यात असं आवाहन सुद्धा त्यांनी यावेळी केलेलं आपण नुकतंच पाहिलं.